भावी केंद्र प्रमुखांसाठी हा व्हिडिओ मी खास करून बनवतो आहे. मी या क्षेत्रामध्ये 2005-06 पासून आहे. म्हणजे आता साधारणतः 20 वर्ष मला या क्षेत्रात झालेत. त्याच्या अगोदर मी 10 वर्ष हायस्कूल टीचर होतो. नंतर जलसंपदामध्ये नोकरी लागली. तर केंद्र प्रमुख हे जे पद आहे याच्या अगोदर आमचे भरपूर सारे विद्यार्थी यात सिलेक्ट झालेत, कारण आम्ही ह्या बॅचेस ऑलरेडी चालवल्या आहेत. तर 2009-10ला जी शिक्षक भरती आली होती त्याच्यात सर्वात जास्त विद्यार्थी आमचा त्यावेळेस टी व्ही सेंटर हडको इथं क्लास होता. त्यावेळेस खूप प्रचंड संख्येने विद्यार्थी शिक्षक झालेत आमचे विद्यार्थी. त्याच्यानंतर आता ह्या भरत्यांमध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. तर आता ही अनायशी भरती आली ज्यासाठी हे पात्र आहेत तुम्ही शिक्षक लोक. तर त्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगून ठेवतो की केंद्र प्रमुख हे जे पद आहे या पदासाठी तुम्हाला जे काही वर्षांचा क्रायटेरिया आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आता मी हे काही सांगत बसणार नाही, परंतु पास होण्यासाठी कोणत्या विषयांवरती भर द्यायचा आणि नेमका अभ्यास कसा करायचा ह्याचं डिटेल नियोजन मी तुम्हाला नंतर देणारच आहे. परंतु आता मी विषय सांगतो तुम्हाला की कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला फोकस करायचं हे आताच्या व्हिडिओपुरतं. आता पहा, या ठिकाणी अभियोग्यता म्हणजे बुद्धिमत्ता व अभियोग्यता याच्यामध्ये बुद्धिमत्तेला तुम्हाला सर्वात जास्त भर द्यायचाच आहे, कारण हा पेपर 100 मार्कांसाठी तुम्हाला आणि 100 गुण आहेत या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त वेटेज या ठिकाणी द्यायचं आहे ते बुद्धिमत्तेला द्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे तुम्हाला अभियोग्यतामध्ये तार्किक क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता, त्यानंतर इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी भाषिक क्षमता. हे आता महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये तुम्हाला 2 क्रुशियल फॅक्टर आहेत. मराठी हा विषय तुमचा एक मातृभाषा असल्यामुळं पैकी मार्क्स मिळून देणार आहे, परंतु इंग्रजी हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यास करताना व्होकॅबलरीवरती जास्त भर द्यायचा आहे. म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, इडियम्स, फ्रेजेस, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याच्यानंतर आर्टिकल्स, क्वेश्चन टॅग आणि टेन्सवरती एरर आणि फिल इन द ब्लँक्स या टाईपचे प्रश्न तुम्हाला जास्त विचारतात त्याच्यामध्ये. आणि ह्या 2 विषय माझ्याकडे आहेत, तर तुम्ही 100% माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. याची मी तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करेल आणि मला माहिती आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारे शिकवायचं आहे. त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक्सवरती तुम्हाला स्पेलिंग एररवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न असतात. त्यानंतर अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा व लयबंध मांडणी. आता हे बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक्स तुमचे त्याच्यामध्ये आले, परंतु मराठी आणि इंग्रजी या 2 विषयांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी भाषिक क्षमतांच्या बाबतीमध्ये हे 2 विषय जे माझे येतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला 100% माझं पोटेन्शियल देण्याचा प्रयत्न करणार. आणि ह्या पेपर तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी पात्र ठरण्याकरता सर्वात जास्त महत्त्वाचा आहे हा पहिला पेपर. त्यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये आमच्याकडे जो एक डॉन माणूस याच्यातला तो म्हणजे कदम सर. भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयी तरतुदी, कदम सरांचं राज्यघटनेचं पुस्तक आहे आणि ते जबरदस्त शिकवतात ते. त्यानंतर संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय हा 10 मार्कांचा टॉपिक तुम्हाला एकदम सुपर शिकवतील तेवढी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटना व त्यांचे कार्य. आता हे पुंगळे सर शिकवतील या ठिकाणी. हे आमच्याकडे हा माणूस पण आहे, त्यांचं BEd पण झाले आणि ते गोल्ड मेडलिस्ट पण आहे पुंगळे सर. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान वापर याच्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र शिक्षकाची व्यवस्थापन केली माहिती तंत्रज्ञानाच्यावरती. आणि त्याच्यानंतर अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन पद्धती हे सुराशी सर शिकवत आहेत. ते आता एक हायस्कूल टीचर आहेतच, ऑलरेडी सर्व्हिसमध्ये येतं, तर त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि ते ॲक्च्युली लेक्चरर होते DED कॉलेजवरती. त्याच्यानंतर माहितीचे विश्लेषण, मूल्यमापन हा तोच आहे. विषय न्याय, आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान. आता इंग्रजी विषय ज्ञान याच्यावरती परत माझाच या ठिकाणी विषय येतो, म्हणजे इथं पण इंग्रजी आणि इथं पण इंग्रजी. ह्या 2 विषयांच्या बाबतीमध्ये तुम्ही मला हे शिकवायचं कसं, तुमचा अभ्यासक्रम कसा असतो, याच्यामध्ये कोणते प्रश्न येतात हे सगळं मला माहिती पूर्णपणे, कारण याच्या अगोदर मी ऑलरेडी बॅचेस घेतल्यात त्या. आणि त्यानंतर संप्रेषण कौशल्य, परत तुमचं समाज संपर्क साधणे हा परत तुमच्या शिक्षणशास्त्राचा विषय. अशा प्रकारे तुमचा 100 आणि 100 200 मार्कांचा पेपर जो आहे भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या पेपरवरती जास्त फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा एक तुमचा एकदम सोपा प्रकार आहे, कारण तो पैकीच्या पैकी मार्क्स मिळून देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षणात प्रमुख संस्था, संघटना हे पण 10 मार्कात चांगले आहे. माहिती तंत्रज्ञानावरती तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. आणि याच्यानंतर शिक्षणशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला अबाव 70% मार्क्स
मिळतील अशी सुराशे सरांची म्हणजे ग्वाही दिली त्यांनी की मी विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे शिकवेल की त्याच्यातलंच. आणि मागच्या टेटमध्ये पहा ना, मागच्या टेटचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. टेटमध्ये जे बालमानसशास्त्र विचारलं होतं ना, कोणीच हिंमत केलेली नव्हती की त्या प्रश्नपत्रिकेची ॲन्सर की सांगण्याची. पहिल्यांदा सुराशे सरांनी ऑनलाईन येऊन ती माहिती सांगितली होती. त्याच्यामुळं त्यांचा जो विषय तो विषय महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण जी म्हणजे तुमची प्रोसेस आहे परीक्षा पद्धती, त्याच्यामध्ये पहिला पेपर महत्त्वाचा. त्याच्यानंतर हा इथं माझं इंग्रजी विषयाचं परत आलं आहे पुन्हा 15 मार्काच्या याच्यामध्ये परत आहे ते. तर हे हा जो सिलेबस आहे हा शिकवण्याची आमच्या खांद्यावरती जबाबदारी, आणि यातून तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि याच्यासाठी आम्ही एक बॅच या ठिकाणी सुरू केली, आणि ती बॅच म्हणजेच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही 229 नंबरची या ठिकाणी बॅच आहे आमची, 229 क्रमांकची. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जवळ 7 ते 8 शिक्षक या ठिकाणी शिकवणार आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगून ठेवतो की या बॅचची किंमत आम्ही ॲक्च्युली 2500 रुपये ठेवली होती, परंतु ही बॅचची फीस आम्ही शिक्षण दिनानिमित्त, आता पुढे येतोय शिक्षक दिन, तर या ठिकाणी आम्ही ही 999 रुपये ही एवढीच किंमत ठेवली फक्त. याचं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये आमच्याकडे ज्या PDF नोट्स आहेत त्या आम्ही तुम्हाला देऊ. शिक्षणशास्त्राचे नोट्स पण आहेत त्या स्वराज सरांकडे, ते पण आम्ही देऊ. मराठी इंग्लिशचं पूर्ण तुम्हाला सगळं मटेरियल या ठिकाणी मिळेल. बाकी ज्या अवेलेबल आहे आम्ही तुम्हाला देऊ. आणि याच्यावरती आम्ही तुमच्या 5 टेस्ट या ठिकाणी घेऊ. मेजर टेस्ट ज्या असतात त्या 5 टेस्ट आम्ही या ठिकाणी तुमचे घेऊ. म्हणजे 999 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर करून देऊ. दुसरी गोष्ट, 5 टेस्ट या ठिकाणी देऊ. आणि आमचं जे स्टडी मटेरियल आहे त्याच्या सॉफ्ट कॉपीज आम्ही तुम्हाला अपलोड करून देऊ. तर ही बॅच जर तुम्हाला जर घ्यायची ठरली तर द विनर स्टडी सेंटर, द विनर स्टडी सेंटर, आणि याच्यासाठी संपर्क क्रमांक या ठिकाणी 9011025700 दिले. तर त्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता. ज्यांना आवश्यक आहे ते तुम्ही या बॅचचा तुम्ही लाभ घेऊ शकता. धन्यवाद.